अध्यक्ष महोदय, माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये शासनाच्या मदतीने 165 गावापैकी मी 145 गावच्या जल जीवनच्या आणि प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या योजना पूर्ण केला। आजच्या तारखेला जी काही 70-80 गावं माझी दुष्काळाच्या काळात होती, मी शासनाचं अभिनंदन केलं की यांच्या प्रयत्नामुळे आज अख्खा मतदारसंघ हा पाण्याच्या पिण्याच्या बाबतीच्या संदर्भात हा दुष्काळ मुक्त त्या ठिकाणी झाला। अध्यक्ष महोदय, मोताळा तालुका हा अवर्षणग्रस्त तालुका जरी असला अध्यक्ष महोदय, तर आताच्या सिंचनाच्या सोयीमुळे त्या ठिकाणी बऱ्यापैकी ज्या ठिकाणी लोकांना एक पीक घेता येत नव्हतं, आता लोक केळी घेतात आहे, ऊस त्या ठिकाणी लावतात आहे आणि फळबाग देखील घेतात आहे। पण या तालुका अतिशय दुष्काळग्रस्त असताना या विभागात अवर्षणग्रस्त म्हणून घोषित या ठिकाणचा केंद्र सरकारच्या यादीमध्ये आहे। अध्यक्ष महोदय, बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळ संपवण्यासाठी सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी शासनाने मंजूर केलेली वैनगंगा ते नळगंगा या नदी जोड प्रकल्पाची व्याप्ती वाढवून राजूर घाटाच्या पायथ्यापासून ही योजना पैनगंगेपर्यंत नेल्यास त्या ठिकाणी जिथे पैनगंगेचा उगम आहे तिथपर्यंत पोहोचली तर वरच्या 6 तालुक्यापर्यंत पाणी पोहोचून खूप मोठा शेतीला दिलासा मिळू शकतो। अध्यक्ष महोदय,